नमस्ते. मी डॉक्टर बाळासाहेब गवळी, MJP कॉलेज ऑफ सोशल वर्क जालना. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी छत्रपती संभाजीनगर अंतर्गत UGC प्रोग्राम यामध्ये शॉर्ट टर्म अंतर्गत कल्चरल सिस्टम अँड ट्रान्सलेशन, स्किल डेव्हलपमेंट, फ्युचरिस्टिक टेक्नॉलॉजी या अंतर्गत दिनांक 5/8/2024 रोजी सुरू झालेला एक कार्यक्रम आहे. यामध्ये दिनांक 5/8/24 रोजी वक्ते पाहुणे म्हणून व्याख्यानकर्ते उपेंद्र कुलकर्णी सर यांनी पहिल्या सत्रामध्ये भाग घेतलेला होता. त्यांनी आम्हाला खूप चांगल्या प्रकारची माहिती यामध्ये दिली. कल्चरल अँड ट्रेडिशन रिव्हिलिंग याविषयी त्यांनी जनशिक्षण संस्था बीड अंतर्गत चालणारे विद्यार्थ्यांसाठी तसंच कृषी केंद्र, प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना याविषयी स्किल डेव्हलपमेंटचा वापर करून आपण समाजासाठी काही योग्य प्रकारचं ध्येय लागतो याविषयी त्यांनी सविस्तरपणे माहिती दिली. त्याचबरोबर आत्मसन्मान याविषयी त्यांनी आत्मसन्मान आणि पुनर्स्थापना यामध्ये समाजातील विविध घटकातील 12 बलुतेदार जी कारागीर असतात त्याविषयी त्यांनी सविस्तर माहिती दिली. त्यांच्यासाठी योग्य प्रकारची माहिती आणि शिक्षण ही संस्था, जनशिक्षण संस्था किती मोठ्या प्रकारचं मोलाचं काम करते याविषयी सविस्तर माहिती सांगितली. त्यानंतर विश्वकर्मा योजना यामध्ये कुशल कामगार तयार करण्याविषयी त्यांनी सविस्तर माहिती सांगितली. कुशल कामगार तयार करत असताना स्वतःची ओळख निर्माण कशी करता येईल याविषयी पण त्यांनी खूप मोठं वक्तव्य केलेलं आहे. त्याचबरोबर कृषी क्षेत्रामध्ये नव्या प्रकारचा विकास कसा करता येईल, महाराष्ट्रातले शेतकरी जे काय आत्महत्या वगैरे करतात त्याचं प्रमाण मोठं आहे त्यावरही त्यांनी भाष्य केलं. शेतकरी हा कुशल पद्धतीचं ज्ञान घेऊन तो पारंपरिक शेती न करता आधुनिक पद्धतीने शेती कशा करतो याविषयी त्यांनी सांगितलं. त्यानंतर औद्योगिकरण आहे, औद्योगिकरणासोबत किंवा शेतीच्या व्यवसायासोबत औद्योगिकरणाचा संबंध कसा येतो याविषयी पण त्यांनी सांगितलं. तसंच राहुरी कृषी विद्यापीठातील जे संशोधन चालतं शेतीसाठी त्याचा पण त्यांनी यामध्ये आढावा घेतला. आणि न्यू ट्रेडिंग याविषयी पण त्यांनी सांगितलं. ग्रामीण भागातील विद्यार्थी हा कसा सक्षम बनेल याविषयी पण त्यांनी सांगितलं. त्यांचं एक त्यांनी उदाहरण दिलं. काही ग्रामीण भागातील मुलं असतात ॲप्रेंटिससाठी, जळगावच्या सुप्रीम कंपनी त्यांनी उदाहरण दिलं की तिथं मुलं जाऊन पण सविस्तर माहिती घेऊन तेथील ज्ञान आत्मसात करू शकतात. त्यानंतर त्यांनी नर्मदा परिक्रमाविषयी पण गुजरात येथील एक माहिती व्यवस्थितपणे दिली. बँकिंग, इन्शुरन्स आहे, एजंट आहे, डिजिटल मार्केटिंग आहे, स्किल मॅनेजमेंट आहे, लघु उद्योग आहेत याविषयी पण त्यांनी माहिती दिली. बीड जिल्ह्यातील केज तालुका येथील महिलाविषयी महिला बचत गटामार्फत काही ते ज्वारी आणि बाजरीपासून जे पदार्थ बनवतात त्यांना पण खूप कर्नाटक वगैरे आंध्रामध्ये माहिती आहे, मागणी आहे असं त्यांनी पण या ठिकाणी सांगितलं. त्यानंतर दुसऱ्या सेशनमध्ये 6/8/2024च्या सेशनमध्ये डॉक्टर विजय पांडे सरांनी स्किल डेव्हलपमेंट, फ्युचरिस्टिक टेक्नॉलॉजी या अंतर्गत शिक्षणावर बोलीभाष्य केली. त्यांनी शाळेमधील मुलं हे शिक्षण सोडून का जातात, गळतीचं प्रमाण आहे ते प्रमाण कमी करण्याविषयी त्यांनी सविस्तरपणे सांगितलं.
त्यांनी एक उदाहरण दिलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद आणि उस्मानाबाद उपकेंद्रातील माहिती. या ठिकाणी ग्रामीण आणि शहरी भागांतील मुलांची जी बोलीभाषा आहे त्या बोलीभाषा आणि संस्कृतीविषयी नवीन प्रकारची त्यांनी माहिती दिली. पारंपरिक शिक्षण पद्धती, त्याचबरोबर नवीन टेक्निक सुरू झाली, तंत्रज्ञान जे विकसित झालेलं आहे त्याविषयी पण त्यांनी सांगितलं. आधुनिक शिक्षण पद्धतीविषयी त्यांनी बऱ्याच मोठ्या प्रमाणात माहिती दिली. ग्रामीण विद्यार्थ्यावर होणारा शिक्षणाचा परिणाम हा योग्य प्रकारे झाला पाहिजे याविषयी त्यांनी भाष्य केलं. त्यानंतर 6/8/2024 नंतरच्या सेशनमध्ये देशपांडे सर यांनी चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन केलेलं आहे. त्यांनी स्किल डेव्हलपमेंट इन कॉन्टॅक्ट विथ मॉडर्न टेक्नॉलॉजी या विषयावर मार्गदर्शन केलं. इंडस्ट्रियल सेक्टरमध्ये स्कूल एज्युकेशनच्या माध्यमातून MOU करून आधुनिक प्रगती कशी साधता येईल याबाबत सविस्तर मार्गदर्शन केलं. त्यानंतर दिनांक 7/8 रोजी झालेल्या पहिल्या सत्रात डॉक्टर प्रीतम मॅडम पुणे यांनी स्किल डेव्हलपमेंट अंतर्गत NEP न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020च्या माध्यमात प्राथमिक शिक्षण आणि करिअर सिस्टम पॉलिसी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केलं. दिनांक 8/8/24च्या सकाळच्या सेशनमध्ये डॉक्टर देवेंद्र सिंग जयपूर यांनी स्किल डेव्हलपमेंट अंतर्गत कॉम्पिटिशन